ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीने बंड केल्याचा खासदारांचा दावा। ठाकरेंची काँग्रेसशी जवळीक वाढल्याचा आरोप। बंडखोर खासदारांनी पक्ष सोडण्यासाठी मंजूर केलेल्या ठरावात काँग्रेस विलयाची भीती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची आज बैठक। ठाकरेंकडून सर्व खासदारांना व्हीप जारी। बैठकीनंतर ठाकरे सेनेची पुढची रणनीती ठरणार। बैठकीला फुटलेले 2 खासदार येणार असल्याची ठाकरे सेनेला आशा। उद्धव ठाकरेंनी काही आमदारांना फोन केल्याची माहिती। आमदारांची विचारपूस करत घेतली अनेक गोष्टींची माहिती। उद्याच्या शिवगर्जना मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे अनेक मुद्द्यांवर करणार भाष्य। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे तिघेच पक्षात राहतील। रामदास कदमांची टीका। 40 आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा का दिला नाही? कदमांकडून सवाल उपस्थित। भास्कर जाधवांवरही कदमांकडून हल्लाबोल। मातोश्रीच्या अंगणामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। वांद्र्याच्या कलानगर परिसरामध्ये वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी। जनात शिवसेना, मनात शिवसेना अशा आशयाचे बॅनर्स। राज्यामधील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया। 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार अगोदरच बिनविरोध विजयी। नाशिकच्या निवडणुकीमध्ये नवं राजकीय समीकरण। ठाकरे सेनेचे 45 सदस्य गोकुळ गीतेंना मतदान करण्याची शक्यता। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या विजयाला आव्हान। प्रचार थांबवला असला तरी गीते पडद्यामागून सक्रिय असल्याच्या चर्चा आहेत। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची तटस्थ भूमिका। काँग्रेसचे 17 नगरसेवक मतदान करणार नाहीत। काँग्रेसकडून सर्व नगरसेवकांना व्हीप जारी। शिवरायांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा मनसेकडून आरोप। मालाडमधील घटना। मनसेच्या आक्षेपानंतर झेंडा काढला। संबंधितांवर कारवाईची मागणी होतीये। पाणीदार कोल्हापूरमध्ये पाण्यासाठी वणवण। पिण्याच्या पाण्यासाठी कोल्हापूरकरांच्या रांगा। कोल्हापूरमधील पाणी संकट आणखी गडद होण्याची चिन्ह। पश्चिम भारतामध्ये मान्सूनची वाटचाल मंदावली। मुंबईकरांची मान्सूनची प्रतीक्षा कायम राहणार। मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन 25 जूनच्या सुमारास होईल असा अंदाज। अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपलं। अमेरिका आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांची करारावर स्वाक्षरी। तर एमओयू म्हणजे अंतिम करार नसून इराणनं कराराचं पालन न केल्यास हल्ले करण्याचा ट्रम्प यांचा इशारा।